मुंबई कोणाच्या एका व्यक्तीची नाही आणि भाजपची तर नाहीच. हे जाहीरपणे सांगतो. फडणवीसांनी आपली जीभ नाकाला पुरवू नये असं माझा त्यांना सल्ला आहे. मुंबई शहर हे भाजप आणि शिवसेनेच्या हाती अनेक वर्षापासून आहे. त्या मुंबईचं भकास करण्याचं काम त्या पिवळ्या नदीतले गाळातले पैसे खाल्ले, तिथल्या गटाराचे पैसे या लोकांनी खाल्ले. मुंबईकरांना मोठं मोठं स्वप्न दाखवलं. झोपडपट्ट्याची वसाहत मोठ्या प्रमाणात या लोकांनीच केली. हेच सांगतात की बिहारवाल्यांना, उत्तर प्रदेशवाल्यांना शिवा घालणारी ही लोक. आता तर काल त्यांचा भाजपचा एक नेता दक्षिणेतला आला आणि त्यांनी मुंबईत सांगितलं की मुंबई देशाची आहे, यांची नाही, असं वक्तव्य केलं. मग आता भाजपचं खायचे दात आणि दाखवायचे दातातला फरक आपल्याला काल भाजपच्या त्या दक्षिणेतल्या नेत्याच्या वक्तव्यावरून आपल्याला स्पष्ट होत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की फडणवीसांनी फेकणं कमी करावं, वास्तविकता समोर आणावी. आणि मला तर असं वाटतंय की भाजप आणि शिवसेनेचं जे महानगरपालिका मुंबईमध्ये इतके वर्ष त्यांची सत्ता होती, दोघांची सत्ता होती, त्याची एक श्वेतपत्रिका मुंबईकरांसाठी यांनी जाहीर करावी दोघांनी मिळून, जेणेकरून वास्तविकता त्या ठिकाणी पुढे येईल. आणि मुंबईचं लूट या लोकांनी कशी केली, मुंबईकरांची लूट या लोकांनी कशी केली, ते आपल्याला पाहायला मिळणार आहे.